नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग फाईन आणि वेलकम टू कृपाली म्हात्रे ऑफिशियल. ओपनिंग फ्रेमपासून तुम्हाला प्रश्न पडू शकतो की इज इट रिअल ऑर AI? इतकं सुंदर आणि शब्दात वर्णन न करता येण्यासारखा हा वांद्री लेकचा परिसर. तर मंडळी, आज आपण आलो आहोत मुंबईच्या अगदी जवळ वांद्री लेक येथे. सहज म्हणून ड्राईव्हला निघालो आणि येथे येऊन पोहोचलो. मुंबई अहमदाबाद हायवेवर द फर्न शेल्टर रिसॉर्ट आहे. त्याच्याबरोबर समोरून हा रस्ता आहे जो आपल्याला वांद्री लेकजवळ घेऊन येतो. गुगल मॅपवरून तुम्हाला एक्झॅक्ट राईट टर्न कळेल. तो घेऊन 10 मिनिटात तुम्ही येथे पोचू शकता. तर हा भला मोठा लेक आहे आणि अलॉंग साईड हा लांबच लांब वॉकवे आहे. आणि नोव्हेंबर महिना चालू आहे तरी वेदर बघताच आहात तुम्ही कसं आहे. पूर्ण ह्या डोंगरावरती सगळे ढग उतरलेले आहेत खाली. सो ॲक्च्युली आम्ही सहज ड्राईव्हला निघालो होतं, काही प्लॅन केलं नव्हतं. पण जेव्हा काहीच प्लॅन केलेलं नसतं तेव्हा हा एक स्पॉट खूप छान असतो येण्यासाठी. सो तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे हा वांद्री लेक आहे आणि आता हा पूर्ण छान अगदी शेवटच्या टोकापर्यंत रस्ता झालेला आहे. आणि चित्रात असल्यासारखे सगळे व्ह्यूज आहेत आजूबाजूला. एवढे निसर्गरम्य नजारे, जिथे नजर फिरवावी तिथे अगदी अप्रतिम निसर्गाची एवढी छान छान हिरवीगार वृक्षवनराई. आणि आय थिंक तिथे ते कॅम्पिंग होतात वाटतं, छोटे मोठे जे आपल्याला सांगत होते कॅम्प्स होतात. सो असं काही फिक्स आय थिंक स्पॉट नसावा, पण आपापलं कॅम्पिंग मटेरियल घेऊन येऊन टेंट वगैरे घेऊन बरीचशी लोक येत असावी असा माझा अंदाज आहे. आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण आय गेस तिथे कॅम्पिंग होतं. आणि तुम्हाला दिसत असेल समोरच्या डोंगरावरती ढग किती खाली आले आहेत. पाण्याचा हा जो तिकडे एक स्ट्रीम दिसतोय, आय थिंक तो धरणातून एक छोटंसं हे आउटलेट सारखं असावं जे तिकडनं वॉटर आता ते सध्या रिलीज करतात. पावसाला सुरुवात झाली आहे. ठीक आहे, काय म्हणणं आहे तुमचं? हा एक हिडन जेम नाही आहे? आपली सेकंड का थर्ड टाइम फेरी आहे? हां, आय थिंक थर्ड टाइम फेरी आहे आपली इकडे. आणि मला आय डोंट थिंक सो की फार मुंबईकर किंवा आजूबाजूच्या लोकांना, म्हणजे इकडच्या अगदीच जवळपास लोकल लोकांना तर माहितीच असेल, पण मुंबईच्या एवढ्या जवळ इतकं सुंदर ठिकाण आहे ते फार लोकांना माहिती नसणार. पण हे लवकरात लवकर झालं, डेव्हलप केलं पाहिजे. अगदी महाबळेश्वरला असल्याचा फील आहे इकडे. लोणावळ्यामधलं बाईक हॉटेल पण आलेलं आहे. हो, आणि खूप म्हणजे ते फन तर झालंच आहे जे हायवेवरती आहे, पण सरप्राइझिंगली आतमध्ये एंटर केल्यानंतर महाबळेश्वर आहे. तेही आता रिसेंटली इकडे बनलंय. आता जात असताना मी ते कॅप्चर करीनच, दाखवीन तुम्हाला. पण म्हणजे मोठे मोठे रिसॉर्ट्स, मोठे मोठे हॉटेल्स इकडे यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जागा मला असं वाटतं की ही होणार आता डेव्हलप. थोड्याशा अशा लाटांसारख्या फॉर्म व्हायला तयार झालेत. आणि डोंगरातून पण असं वाफ अशी येते, लिटरली धुकं. आणि ते ढग आहेत, पण ते ढग असे ना वाटतं, असं वाटतं की त्या डोंगराच्या माथ्यावरती तिकडनं अशी ती स्टीम ते डोंगर फेकतायत किंवा त्या वाफा निघतात.
आणि ग्रीनच्या ज्या शेड्स दिसतात इकडनं, म्हणजे लाईट ग्रीनपासून द डार्केस्ट ग्रीन वॉट वी कॅन इमॅजिन, अगदी ब्लॅकच्या जवळ जाणारा डार्केस्ट ग्रीन आणि अगदी फ्लोरोसेंटच्या जवळ जाणारा लाईट ग्रीन, अशा सगळ्या शेड्स बघायला मिळतात. म्हणजे एकाच नजरेमध्ये आय थिंक 10 ते 15 ग्रीनचे शेड्स आपल्याला इकडे दिसतात जेव्हा आपण इकडनं असा हा वॉक घेत असतो. आणि इतकी इंद्रधनुष्य पाहायला मिळते आहेत थोड्या थोड्या अंतरावरती, कारण आता इकडे ऊन यायला लागलं आहे. इथे अक्षरशः आभाळ सगळं दाटून आलं आहे. इकडे ऊन दिसतं आहे, इकडे ढग उतरलेत आणि हा लेक. हे समोर जे दिसते, मी झूम करून दाखवते तुम्हाला, हे फर्न शेल्टर हॉटेल आहे, अगदी हायवे टच. आणि हायवेपासून हे फक्त 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. एका छोट्याशा गावातून एक छान रस्ता गेलेला आहे आणि तो रस्ताही खूप छान कंडिशनमध्ये आहे. वेल मेंटेन रस्ता आहे, असं नाही की खूप खड्डे आहेत किंवा तो रस्ता, हो, पण सिंगल गाडी जाईल किंवा थोडंसं ॲट अ टाईम पटकन 2 गाड्या जाणार नाही. रस्ता छोटा आहे पण कंडिशन छान आहे. मगाशी आपण तिथे होतो चालत, ते बघा आपण तिथे होतो आणि तिकडनं हे इकडे बघितलेलं आपण. थोड्या थंडीच्या दिवसामध्ये डिसेंबर जानेवारीला यायला पण छान वाटेल. आणि आता हा पूर्ण रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये मस्त छोटी छोटी गावं आहेत. हायवे पासून 5 मिनिटांच्या अंतरावरती आतमध्ये इथे बाईक काइंड ऑफ अ व्हेरी बिग बिल्डिंग ना या एरियासाठी. बऱ्यापैकी मोठं स्ट्रक्चर आहे. हां, ही आता खूप रिसेंट डेव्हलपमेंट, करोनानंतर तर खूप फास्ट डेव्हलप झालं आहे, मेडिकल वगैरे प्रॉपर एकदम. आणि हा आला हायवे आपला, तो फ्लायओव्हर आहे आणि फ्लायओव्हरच्या खालून आपण आलो. आता आपल्याला खालूनच जायचं आणि समोर अपोजिट साईडला ते जे दिसते ते फन शेल्टर रिसॉर्ट. मोबाईल